नमस्कार मित्रांनो, धन्वंतरी कंपनीचे RPS 76 आणि इतर सर्व प्रोडक्ट आपण मोसंबी या बागासाठी दिले होते. तर आज 2 दिवस झाले आहे बाग जाऊन आणि आज समक्ष शेतकऱ्यांच्या आलो आहे आपण शेतामध्ये. समक्ष शेतकऱ्यांना विचारू आपण, थोडी इकडे उन्हामध्ये आज बघू काय काय रेट आला, काय काय नाही सरांना. आणि नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आपले धन्वंतरी कंपनीचे RPS 76 आणि आपलं बाकीचे सर्व प्रोडक्ट वापरलेले हां. बरोबर. त्याच्यामध्ये मला समजा काय रेट आले काय नाही आणि तुमच्या समजा झाडं किती आहे ते सांगायचं आणि बाकीच्या झाडापेक्षा म्हणजे तुमच्या झाडापेक्षा लोकांची झाडं किती रेट आला, समजा तुम्हाला किती रेट आला, तुमच्या म्हणजे बाकी लोकांचे कसे जाते, तुमचे कसे झाले हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रथमतः तुमचं नाव सांगा आम्हाला. आता योगेश नानासाहेब घुले. योगेश नानासाहेब घुले. गाव कोणतं आहे तुमचं? गाव घोडेगाव, घोडेगाव, गंगापूर तालुका, छत्रपती संभाजीनगर. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही आपलं औषध घ्यायच्या आधी बा समजा त्याच्या आधी काय प्रॉब्लेम होता, नंतर तुम्ही तुम्हाला काय फरक पडला ते सांगा. ते औषधी घ्यायच्या अगोदर आम्हाला जेव्हा म्हणजे माल गळायला लागला होता आमचा, आणि नंतर मग आम्ही RPS 76 आणि बॅक्टेरिया किट वगैरे याच धन्वंतरीचे प्रोडक्ट घेतला आम्ही. त्यानंतर मालाची गळती बंद झाली. मालाची साईज म्हणजे ऍक्च्युअली अशी झाली आमची. म्हणजे आज बघू शकतो जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास झालेला आहे तुमची हिशोबाने, आहे की नाही? 600 किंवा 700 ग्रॅम बसू शकतो एक वजन, आहे का नाही? हा. आणि मग इतरच्या दुसऱ्याच्या पेक्षा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? म्हणजे आमच्या जवळपास 200 झाडावरती 5 टन माल निघाला आमचा. 200 झाडामध्ये 5 टन माल म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे हा तुम्हाला. आणि आता वर्ष आमचं त्यात. हा, पहिलं वर्ष. आणि तुम्हाला सांगा, तुम्ही झाडं किती वागले तुमची सरासरी आता? झाडं म्हणजे आता ते फांट दाखवा तुम्हाला. फांट मोडले, झाडं मोडले समजा. नाही, तुम्ही दाखवू शकता ना आपलं काय एक दाखवा आपण, चला समक्ष बघू. ते फांटी मोडली त्या झाडाची. हे बघू शकता तुम्ही, झाडाच्या फाट्या मोडून गेलेले. तसे आपण याचे फोटो शेअर करणार होतो आपण. एकदम जबरदस्त रिझल्ट आला आहे. हे बघा, झाडं मोडलेले आहे बघा. मोडलेल्या फांट्या असं म्हणजे बरंच हे माग एक फांटी मोडली, म्हणजे लेस मोडल्या फांट्या असं. म्हणजे लेस लय माल होतं त्याच्यावरती. आणि मला सांगा, हे औषध तुम्हाला कोणाकडून उपलब्ध झाले ते? हे आम्हाला हे चव्हाण साहेबाकडून झाले उपलब्ध समजा. म्हणजे तुमचे जवळ मित्राचे? हा, मित्र असल्यामुळं हा. मग आमचा कॉन्टॅक्ट झाला. हा. मग ते यार DK साहेब आहे म्हणजे आपल्याकडे अशाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडे. हा. हा. मग आम्ही औषध ऑर्डर केलं समजा. ते घेतले आणि त्याचा रिझल्ट आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे लय अति उत्तम भेटला. बरोबर. तुम्ही एकदम 100% समाधानी आहात? 100%. इथून पुढे वापरणार? हो, 100% वापरणार, कारण रिझल्ट भेटला ना आपल्याला. धन्वंतरी विश्वास बसला? हो, 100% या विषयी. म्हणजे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना, दुसरे जे मोसंबी शेतकरी वाली त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार आता? तर म्हणजे माझ्या हिशोबाने त्यांनी वापरला पाहिजे हे प्रोडक्ट, कारण की हे आम्हाला रिझल्ट भेटला म्हणून सांगतो चांगला आहे. ओके, धन्यवाद. एकदम